पाटील स्मृती चषका चिकवीड कार या विशाल पाटीलच्या नावावरती आणि कमलेश आणि त्याचबरोबर ऋतिक पाटील हे जे काही भन्नाट फॉर्म मध्ये आहेत। जुबिलीची स्पर्धा झाली त्यामध्ये देखील ऋतिक पाटील आणि विशाल पाटील मध्ये चुरस लागली होती आणि विशाल पाटील स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवून आपल्या संघातील खेळाडूला म्हणजे ऋतिकला प्राधान्य देत मात्र त्या बाईकचा हकदार म्हणून निश्चितच त्याला देखील ती प्राप्त करून दिली। चला लवकरात लवकर वडवली बी टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि मॅच त्वरित स्टार्ट करायचे। विजयजी हजारे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। मॅचला सुरुवात होते। पहा क्रिकेट रसिकांची किती गर्दी आहे, इतके शांत बसलेत। कदाचित आयोजक पंच काहीतरी डिमांड करतायत। पहा पंच संदेश पाटील आपण मैदानावरती जा त्वरित। संदेश पाटील आपण मैदानावरती जायचं। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे। वर्गामध्ये विद्यार्थ्यांना जर का शांत बसायला सांगितलं असतं जोरदार ओरडून तरी इतके शांत बसले नसते, परंतु या सर्व खेळाडूंचा आम्हाला खेळ पाहायचे म्हणून हे शांत बसलेत। नितीन डीजे जे पार्टनर आहेत या स्पर्धेचे, बऱ्याच दिवसानंतर मात्र कर्जतमध्ये क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून ते जोडले जात आहेत। आज प्रवीणजी दुगाडे हिंदीचे एक बुलंद तोफ मी तर म्हणेल, त्याचबरोबर मयुरेश कदम लीडिंग कॉमेंटेटर या स्पर्धेतील गेले 3 रात्र सातत्यानं चांगली मेहनत करतायत। अजय डायरे असेल, राजेश भोईर जो पंचांच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय, कबीर अत्तारी असेल। आज मी थोडा आणखी उशिरानं उपस्थित झालो त्याबद्दल खरं तर नरेंद्र गोमारी जे क्रिकेट प्रेमी किंवा सहकारी मित्र म्हणून जास्त आम्ही एकमेकांना ओळखतो म्हणून एका मित्राकडून मैत्रीच्या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो की मी उशिरानं उपस्थित झालो या स्पर्धेसाठी। काही टेक्निकल इश्यू आहेत ते मैदानावरती सॉल्व्ह केले जात आहेत। पाहूया काय घडतंय। अगोदरची मॅच होती वडगर टीम जी भिवंडीतून पहिल्यांदा या कर्जत तालुक्यामध्ये खेळण्यासाठी आली होती। त्यांच्या विरोधात वाकळण टीम निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण आज कोणत्या नावाने खेळत होती मला माहिती नाही, परंतु जीजी स्पोर्ट्स वाकळण या नावाने ती नेहमी खेळत असते आणि आज त्यांनी विजयाचा डंका वाजवलाय पहिल्याच मॅच मध्ये। आणि आता वडवली बी टीम चेंज द गेम वडवली बी हे नाव या वर्षी सातत्यानं त्यांच्या मेहनतीनं गाजतंय आणि त्यांच्या विरोधात फणस डोंगरी उदयजी गद्रे फणस डोंगरी आहे बॅटिंग करते आणि वडवली बी टीम। चला काही मैदानावरती पंच चर्चा मसलत करतायत त्या अगोदर मी थोडी नरेंद्र गोमारे यांचा क्रिकेट बद्दलचा त्यांचा एक थोडासा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवतो। नरेंद्र गोमारे यांच्या बाबतीत अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर व्यावसायिक विनर स्पोर्ट्स नाला सोपारा पासून ग्रामीण भागातील कित्येक संघांना मात्र त्यांनी आपल्या श्री 11 नावानं या क्रीडांगणावरती मात्र उतरवलेत। कित्येक संघ असतील, मग अगदी स्पर्धा कर्जत तालुक्यातील असतील, रायगड जिल्ह्यातील असतील, ठाणे जिल्ह्यातील असतील, सातत्यानं मात्र तिथे त्याने श्री 11 या नावानं मात्र संघ नेहमीच प्रस्थापित केलेत। चला 12th मन आपण त्वरित जायचंय। वाकलन टीमचा कर्णधार
अथवा प्रतिनिधी आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधायचा आहे. वाकळण टीमचा कर्णधार अथवा प्रतिनिधी बळीरामजी हजारे आपली वाट पाहत आहेत. वाकळण टीमचा खेळाडू अथवा कर्णधार. 4 ओव्हरची मॅच असणारे आज कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा, कारण गेले 2 रात्र ज्यांचा आम्ही खोपोलीमध्ये अंडाराम क्रिकेटमध्ये आवाज ऐकत होतो. काल अंडाराम क्रिकेटमध्ये एक वेगळी मजा आली असेल खोपोलीमध्ये, कारण चंदू शेट्टे सर आणि त्याचबरोबर प्रवीणजी दुगाडे ते टुर्नामेंट कव्हर करत होते. आणि आज पुन्हा एकदा प्रवीणजी दुगाडे मात्र या शेवटच्या नाईटसाठी मात्र जोडले जात आहेत. या ब्रदर्स ट्रॉफी 2019 मध्ये दुसरी लढत आजच्या रात्रीतील. कमलेश 6 चेंडू हा फॉली घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लोअर फुलटॉस करून चेंडू मात्र ढकलला कव्हर पॉइंटच्या दिशेनं. एक धाव संजय भोईर मात्र प्राप्त करतोय, त्याच्या साथीने अक्षय जाधव. पहिला चेंडू एक धाव प्राप्त केले. गोलंदाजी करतोय कमलेश पाटील. लेफ्ट आर्म बॉलर त्याच्या समोर आहे आता अक्षय. हाफ ट्रॅकर पॉइंटच्या डोक्यावरून तितकाच भन्नाट झेल मात्र टिपला जातोय. वडा कॅच, काय फिनिश केलाय झेल. फलंदाज बाद होतोय तो अक्षय जाधव. या गाण्यावरती असा नाच वयाच्या 29 वर्षामध्ये मी कधीच पाहिला नव्हता. पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सचिनजी चवळे साहेब, ज्ञानेश्वर कदम आणि संपूर्ण दोस्ती ग्रुप जे मेंबर्स आले असतील त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय. सो थँक्यू नरेंद्रजी गोमारे की दोस्ती ग्रुपला तुम्ही इतकं पाठबळ देतात. मी विनंती करतोय दोस्ती ग्रुपच्या सर्व मेंबर जे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. एक धाव धावफलकावरती. अक्षयचा खूप चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक सुरेख झेल मात्र टिपण्यात आला क्षेत्ररक्षकाकडून. नरेश सावंत बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कमलेशचा हा चेंडू अतिशय वेगवान संब्रेन डिलिव्हरी. चेंडू अजिबात उसळी मात्र घेतली नाही. यष्टीरक्षक विशालच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन विसावतोय. एक धाव फक्त धावफलकावर. 4 ओव्हरची मॅच आहे. बॅडमिंटन पॉवर प्लेचं हे षटक. 2 सीमारक्षक. लोअर फुलटॉस कन्वर्ट केला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने धावत येतोय. तितकंच चांगला क्षेत्ररक्षक. चेंडूची फेक होते. वा काय खेळ चालू आहे मैदानावरती, परंतु पंच मात्र इशारा करतायत की नाबाद आहे. पॉपिंग क्रीज मध्ये तर 2 धावा या चेंडूवरती मात्र प्राप्त होत आहेत. दोन धावा या चेंडूवरती मिळत आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाज संजय आणि नरेश सावंत कडून. 3 धावसंख्या. डॉट चेंडू. कमलेश यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये. सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज. रनअप, फॉलो थ्रू, रिलीज ऍक्शन, त्याचबरोबर प्री स्ट्राईक डिलिव्हरी, अफलातून कामगिरी. भन्नाट काम करतोय गोलंदाजीमध्ये. ओरपी चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र येतोय. आता नरेश सावंतच्या बॅटमधून निघालेला शेवटच्या चेंडूवरचा कमलेशच्या विरोधातला हा चौकार नेऊन ठेवेल धावसंख्या धावफलकावरती. ती मात्र 1-7. सात धावसंख्या धावफलकावरती आहे. चिअर बॉय इकडे आलेत. आता बॉय देखील म्हणून त्यांना चालणार नाही.
टीमची धावसंख्या झाली ती मात्र 7. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. प्रवीण सर, आपण नेहमी पाहतोय कर्जतकर जे कबड्डीचे नेहमी प्रेमात पडलेले असायचे, हे तुम्ही पाहिले, अगदी जवळून पाहिले. मी तुम्हाला सांगायची देखील जरूरत नाहीये. आणि ते क्रिकेट अगदी कबड्डीवरचं प्रेम तसंही आहे आणि अजूनही आस्थागत तसंही आहे. आणि आत्ताही आपण क्रिकेटवरचं प्रेम या क्रिकेट रसिकांचं आपण पाहतोय, कर्जतकरांचं प्रेम. गोलंदाजीसाठी येतोय विशाल पाटील सेकंड ओव्हरसाठी. वाह, काय चेंडू मात्र फेकलाय, अतिशय ब्लॉक होलला. यष्टीरक्षक ताबा मिळवतोय चेंडूवरती. पंचांकडे अपील जोरदार चालू आहे आणि पंच मात्र बाद घोषित करतायत ते फलंदाजाला. सो थँक्यू नितीन डीजे. हे टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता ही फार महत्वाची असते प्रत्येकाकडे. मग कोणतंही क्षेत्र तुम्ही निवडा, समय सूचकता ही असायलाच हवी कोणत्याही क्षेत्रामध्ये. आणि ती समय सूचकता नितीन डीजे यांच्याकडून. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय तो संजय भोईर. न्यू बॅट्समन चेतन घरत. संघाची धावसंख्या वैदी 11 फणस डोंगरीची ती मात्र 7. 2 बाद 7. विशाल पाटील पहिला चेंडू ब्लॉक होलला त्यानं मात्र टाकला होता. थोडं ताळमेळ जुळलं नाही. यस नो करता करता मात्र बाद झाला तो संजय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण चालू आहे मैदानावरती वडवली बी टीम कडून. बॅकअप पहा किती शांतमयरित्या करतायत. ज्या दिशेनं चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. जरी गॅपमध्ये चेंडू असला तरी सुद्धा क्षेत्ररक्षक तिथे अतिशय वेगानं धावून येऊन मात्र चेंडू अडवतोय. 1 धाव मिळाली. कमलेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. वैदी 11 फणस डोंगरी जाऊन पोहोचले तो मात्र 8 वर. स्ट्रायकर एंडला येतो आता नरेश. अखोट टप्प्याचा चेंडू हुक करतोय. बॅटची कडा घेतली. प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु इतकं टायमिंग आहे की चेंडू मात्र जरूर जाणार सीमारेषा बाहेर. नरेशच्या बॅटमधून हा चौकार. बारा धावसंख्या धावफलकावरती मजा लुटतायत क्रिकेटची सर्वजण. धावसंख्या झाले 12. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये. सगळ्यांची प्रचंड मेहनत आहे. हे सुसज्ज असं क्रीडांगण त्यांनी मात्र तयार केलंय या स्पर्धेसाठी, ब्रदर्स ट्रॉफी 2019 साठी. अमरशेठ मिसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला खूप मोठ्या जल्लोषात. विशालचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने धाडायचा होता परंतु वाईड लाईनच्या बराच बाहेर. पंच इशारा करतायत राजेश भोईर. वाईड चेंडू एक्स्ट्राची ही धाव. टीमची धावसंख्या 13. प्लेसमेंट खूप चांगली आहे या फलंदाज नरेश सावंतकडे. जेव्हा जेव्हा फणस डोंगरी टीम अडचणीत असते त्यावेळी मात्र हा खेळाडू चांगली कामगिरी करतो. इथे स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर या गोलंदाजाचा बहुतांशी चेंडू बाहेरचं वळण घेतो आणि त्याची राऊंड आर्म ऍक्शन खूप चांगली आहे. चेंडू डिलिव्हर करण्याच्या अगोदर एक जंप घेतोय, स्लाइड जंप घेतोय, त्यामुळे बाउन्स देखील मिळतो आणि गोलंदाजाला गती देखील मिळते अतिरिक्त. एक प्रॉपर ऍक्शन गोलंदाज विशाल पाटील कडून. फुल टॉस कन्वर्ट केला जातोय सीमा रेषा बाहेर. हा चेंडू मात्र फेकून दिलाय नरेश सावंतनं. 6 धाव्यांसाठी षटकार. जरूर नरेश सावंत मनामध्ये पुटपुटला असेल, वेलकम टू फणस डोंगरी विशाल पाटील. तुमचं स्वागत आहे फणस डोंगरीमध्ये षटकाराला.
Again over pitch. It's Malti. Again it's out of the park. It's by huge one. Maximum षटकार. थँक्यू. 25 धावसंख्या धावफलकावरती आहे. कालच आई एकवेरेची पालखी सोहळा मात्र संपन्न झाला. परवाचा सोहळा मात्र तिथे संपन्न झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. वैदे 11 फणस डोंगरी टीमसाठी चेंज द गेम वडवली बी टीमच्या अगेन्स्ट 25 धावा धावफलकावरती आहेत. यामध्ये नरेश सावंतनं हाणामारी करायला आता सुरुवात केली. ताबडतोड फलंदाजी करतोय. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आणि सरसेनापती जो विशाल पाटील त्याच्यावरती त्यानं आक्रमण केलंय. हे खूप गरजेचं आहे. एखाद्या विरोधकांना जर का तुम्हाला पराभूत करायचं असेल तर त्याच्या ताकदीवरती आक्रमण करा. आणि या ताकदीवरतीच आक्रमण करण्याचं काम केलंय ते मात्र नरेश सावंतनं. 25 धावसंख्या धावफलकावरती आहे. ओव्हर पिच चेंडू पाहूया कमलेश, परंतु त्याच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू. षटकार येतो आता फलंदाज चेतन घरच्या बॅटमधून. ओव्हरपिच चेंडू स्पिन केलाय चेंडूला आणि 2-2 क्षेत्ररक्षक. थोडा थोडा राग जरूर असणार कारण त्यांच्या विरोधात षटकार चौकार येत आहेत. फलंदाज बाद होतोय तो चेतन घरत. बरेचसे मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. उदय गद्रे मात्र मैदानावरती दाखल होत आहेत. खूप चांगल्या स्पर्धा कर्जतमध्ये संपन्न होत आहेत. ही एक ब्रदर्स ट्रॉफी 2019 एप्रिल महिन्यातली मला असं वाटतं एक शेवटची स्पर्धा असेल. चेतन बाद झाला. मे महिन्यामध्ये देखील स्पर्धा अगदी 1 मे पासून चालू होतील त्या अगदी 7 तारखेपर्यंत. त्यांचाही आपण जरूर आढावा घेऊ. 31 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजानं बाद केलंय ते मात्र चेतन घरतला. स्पीडअप करा कारण बरेचसे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत याचे सन्मान होणं बाकी आहे. व्यासपीठावरती पाहुण्यांचं सहर्ष स्वागत ब्रदर्स ट्रॉफी 2019 मध्ये. त्याचबरोबर आमचे प्रेक्षक वर्ग जो सातत्यानं क्रिकेटवरती प्रेम करतोय त्यांचंही स्वागत. इथे फिंगर रोटेशन फिंगर मॅजिशियन मात्र गोलंदाजी करतोय. हळुवाररित्या फिंगर रोटेट करून मात्र चेंडू वळवतोय. यष्टीरक्षकही तितकंच चांगली कामगिरी करतोय यष्ट्यांच्या मागे. हा जोरदार वेगवान चेंडू होता परंतु त्याला आला तसाच पाठवला. डीप फाईन लेगच्या डोक्यावरून नरेश सावंत ऑन फायर. छत्रपतीचा छावा ठोकतोय 6 धावा. थँक्यू. 37 धावसंख्या धावफलकावरती आहे. त्वरित चेंडू मात्र पाठवायचा आहे. 37 धावसंख्या धावफलकावरती आहे. नवीन चेंडू मला असं वाटतंय डिमांड करतायत. जे पंच डिमांड करतायत की कोणता त्यांना चेंडू हवाय तो चेंडू मात्र द्यायचा आहे. कारण मी या स्पर्धेसोबत जोडलो गेलो नव्हतो. काय डिसिजन असणार आहे. जुना चेंडू सो जुना चेंडू द्या. 37 धावसंख्या धावफलकावरती आहे. सेमीफायनल पहिली झाली.
पहिली सेमीफायनल झाली धामोते विरोधात मोहाची वाडी आणि त्यामध्ये मोहाची वाडी संघ विजयी झालाय. म्हणजे काल विजयी झालेला जयशंकर चांदई संघ आज जी टीम क्वालिफाय होईल त्याच्यासोबत मात्र सेमीफायनल खेळेल. नरेश सावंत स्लॉक स्लिप खेळतोय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेक पहा, परफेक्ट मात्र चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक धाव नरेशला जरूर मिळेल. नरेश संयम आणि आक्रमण याचा एक पुतळा पाहायला मिळतोय. जेव्हा आक्रमण करायचे त्यावेळी आक्रमण आणि जेव्हा संयम दाखवायचे त्यावेळी संयम नरेशकडून. 38 धावसंख्या धावफलकावर 38. लोअर फुल टॉस उदय गद्रे, ज्यांना प्रॉपर मी तर म्हणेल की टेनिस क्रिकेटपेक्षा तुम्ही पेन म्हणून लेदर क्रिकेटचा इतिहास जर का काढाल तर त्यामध्ये यांचं नाव सातत्यानं तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. तसाच एक फटका होता त्यांचा फुलटॉस. समोरच्या दिशेनं एक धाव मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 वर. 39 धावसंख्या धावफलकावरती आहेत. पहा, आयोजक सांगतायत की पाहुणे आपल्याकडे बरेचसे उपस्थित झालेत, परंतु मॅच देखील तितक्याच भन्नाट चालू आहेत. हे 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले. आणखी कोणते 4 संघ असतील माहिती नाही, कारण गुलदस्त्यात असतात. नेहमी सर्व संघ मालक किंवा पुरस्कर्ते हे गुलदस्त्यात ठेवतात आणि शेवटच्या क्षणी मात्र संघांना घेऊन येतात. खूप चांगली स्पर्धा. यावर्षी क्रीडांगण बदललं. या स्पर्धेचं सगळ्यांनी मेहनत केली. जसं मी म्हटलं मगाशी की नरेंद्रजी गुमारे सातत्यानं क्रिकेटला प्राधान्य देत असतात आणि आता कोल्हारेकर सगळे मात्र ग्रामस्थ त्यांच्या समवेत उपस्थित राहून त्यांनी हा क्रीडा सोहळा मात्र संपन्न केलाय. त्याचबरोबर या मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन होतोय नदीमजी खान साहेब आणि समीरजी मुल्ला यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नदीमजी खान आणि समीरजी मुल्ला साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. शेवटचा आणि अंतिम षटक कल्पेश. वेगवान चेंडू उदयनं आपल्या स्टाईलनं हा कव्हरच्या डोकरून धाडायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु फंबल. झेल तर सुटलाय परंतु नरेशला स्ट्राईक हवी आहे. एक धाव धावफलकावरती. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन द लेदर क्रिकेट अँड टेनिस क्रिकेट हा प्रश्न मी सातत्यानं ऐकला होता इंटरव्ह्यूजला आणि थोडासा त्याची एक झलक मैदानावरती पाहिली. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या झाली 40. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज तो नरेश सावंत. खोऱ्यानं धावा ओढतोय सध्या तरी. वेगवान चेंडू मिस टाइम फटका आहे. कोणता क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. चेंडू खाली येतोय, झेल सुटलाय. पुन्हा एकदा मात्र 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. दुहेरी धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. नितेश तरे मला सांगतायत 42 धावसंख्या धावफलकावरती आहे. अंतिम षटक. पहिल्या 3 षटकांमध्ये या क्षेत्ररक्षकांनी इतकं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय की कदाचित प्रेक्षकांना देखील आता आश्चर्याचा धक्का बसला असेल की वडवली बी टीम मात्र इथे झेल सोडते. हेच तर खरं क्रिकेट आहे. नरेश सावंत अफलातून इनिंग साकारतोय. उर्पित चेंडू स्क्वेअर लेगला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावत पळत येतोय. नरेशला स्ट्राईक हवी आहे. बघूया पोहोचेल का, परंतु इथे पोहोचत नाहीये. रनआउटच्या स्वरूपात त्याच्या इनिंगचा खात्मा होतोय. त्यानं वैयक्तिक योगदान दिलं टीमला 12 चेंडूंमध्ये 32 धावसंख्येचं. हे 12 चेंडूंमधील 32 धावसंख्येचं योगदान देऊन नरेश सावंत मात्र बाद झालाय आणि संघाची धावसंख्या ती मात्र 42 42. एखादा चातक पक्षी कसा त्या वाट पाहत असतो तसे दोघे जण वाट पाहत होते डान्सर या गाण्याची. उदय पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. टीमची धावसंख्या ती मात्र 43 43. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. अंतिम षटक आहे. हाणामारीचं हे षटक आहे. नेक्स्ट मॅच असेल तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचू. 43 धावसंख्या धावफलकावर 43. खूप चांगल्या स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहेत. 1 ते 4 मे मात्र मार्केवाडीची स्पर्धा असेल. कल्पेश पुन्हा तयार.
अगदी आडव्या बॅटने हा फटका खेचायचा होता. पंच कोणताच इशारा करत नाहीये. हा डॉट चेंडू तो थोडासा मोमेंटम नरेश सावंत बाद झाल्यानंतर वडवली बी टीमनं स्वतःकडे खेचलाय. डॉट चेंडू, 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत या षटकातील. खूप चांगला चेंडू, अगदी बॅट अँड पॅड मधून चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हाच तर खरा क्रिकेटचा खेळ आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 4 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये जर का तुमच्याकडून एखादे 2 ते 3 चेंडू डॉट गेले तर तुमच्यावरती प्रेशर क्रिएट होतो आणि तो प्रेशर थोडासा तयार झालाय. मोमेंटम खेचलाय तो मात्र कल्पेशनं, कारण या षटकामध्ये कल्पेशनं फक्त धावा दिल्या त्या 4 आणि विकेट घेतली ती नरेश सावंतची. आणखी एक चांगला चेंडू घरंगळतोय खेळपट्टीच्या जवळ. कल्पेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फेकाफेक झाले परंतु एक धाव मिळाले. दुसरा धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र बाद होतोय. नितीन दादा थोडं तुम्हाला थांबवतो, कारण बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 वर. 45 धावा करायचे चेंज द गेम वडवली बी टीमला. 24 चेंडूंमध्ये 45 धावसंख्येची गरज आहे वडवली बी टीमला. त्या अगोदर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्या सर्वांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्मानासाठी आमचे आयोजक देखील तयार होतील. तत्पूर्वी ज्या काही स्पर्धा येणार आहेत, 1 मे ते 4 मे मार्केवाडीची स्पर्धा, त्यानंतर 4 मे ते 7 मे नितीनजी झांजे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वरईच्या क्रीडांगणावरती एक स्पर्धा असेल. त्याचं स्वरूप तुमच्यापर्यंत पोहोचवेल. 2 दिवस 2 रात्र कर्जत तालुका डे नाईटची ती स्पर्धा आहे. 1.5 लाखाची स्पर्धा, प्रथम पारितोषिक. आणि 3ऱ्या रात्रीमध्ये कर्जत, खालापूर, पनवेल आणि वांगणी एक गाव ग्रामीणचे मात्र संघ असतील. आणि 4थ्या रात्रीमध्ये तालुका निहाय म्हणजे तालुका वाईज तिथे खेळ पाहायला मिळेल. आणि ज्यांचं आगमन होतोय व्यासपीठावरती ते सन्माननीय मंगेशजी धुळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. मंगेशजी जोगळे साहेबांचं देखील आगमन होतोय. आणि त्याचबरोबर मंगेशजी धुळे साहेबांचं देखील आगमन होतोय. बदलापुरातील सर्वात मोठी स्पर्धा यावर्षी त्यांनी देखील डे नाईटची एक स्पर्धा साकारली नुकताच. आणि त्या स्पर्धेचं पुन्हा एकदा सांगेल, 7 मेला मात्र तालुका निहाय गट असेल. सो तालुक्यातील खेळाडू तिथे प्राधान्य करतील. आणि जे नेहमी मला प्रवीण सर प्रश्न विचारत असतात की तालुका गटासाठी समीर कर्जत तालुक्यातील टीम केव्हा खेळणार, सर बघूया 7 मेला पाहायला मिळेल का कर्जत तालुक्याचे संघ त्या ठिकाणी खेळताना. या मंचावरती काळूरामजी पाटेकर उपस्थित आहेत. मी विनंती करेल नरेंद्रजी गोमारे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर विश्वासजी शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. विश्वासजी शेंडे साहेब, भाऊ ठाकरे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. नरेंद्रजी गोमारे यांना, जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्याचबरोबर भगवानजी कोळंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय नरेंद्र गोमारे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या शुभ हस्ते भगवानजी कोळंबे साहेबांच्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेल या मंचावरती नदीम खान साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. नदीम खान साहेब या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करेल नरेंद्रजी गोमारे साहेबांना. आणि त्याचबरोबर समीर मुल्ला देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करेल. ते
नरेंद्र गोमारे साहेबांना, समीर मुल्ला, त्याचबरोबर सचिनजी चवळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतोय. या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम, आपला हार्दिक असं स्वागत ब्रदर्स ट्रॉफी 2019 मध्ये. ज्ञानेश्वर कदम आणि दोस्ती ग्रुप आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. 24 चेंडू 45 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच मला असं वाटतंय संदेश मी विनंती करतोय. मॅचला सुरुवात होते. 24 चेंडू 45 धावसंख्येची गरज आहे. त्या अगोदर मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, कुडूस आणि सावळेश्वर सावळे टीम आपण नाणेफेकीसाठी यायचं. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि सेकंड इनिंग मध्ये या आपण पुन्हा ऐकूया आदरणीय प्रवीणजी दुगाडे यांना. नेक्स्ट मॅच असेल ध्रुव 11 कुडूस, जो भिवंडी वाड्याहून या ठिकाणी खेळण्यासाठी आलाय, आणि त्यांच्या विरोधात प्रेम विशू 11 सावळेश्वर सावळे, दोन्ही टीमचे कॅप्टन. ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा मात्र अशी लढत आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू 45 धावा. ओव्हर टू प्रवीण सर. थँक्यू. आणि नुकताच ज्यांचं आगमन होतोय व्यासपीठावरती ते आदरणीय मंगेशजी धुळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. खरं तर बदलापूर वांगणी परिसरातील एक उत्तम आयोजक, त्याचबरोबर एक उद्योजक आणि सातत्यानं क्रिकेट असेल किंवा आणखी काही सगळ्यांना नेहमी पुढे घेऊन जाणारे त्यांचं मंगेशभाई धुळे साहेबांचं आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. शुक्रिया डीजे. तो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूंगा इस कांटेभरे मुकाबले के दूसरे सत्र में, जहां पर जीत के लिए जरूरी है फणस डोंगरी के खिलाफ 45 रनों की वड़वली टीम को यह बाएं हाथ के बल्लेबाज ने हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया, थोड़ी सी मिसफील्ड, और चीती की तरह दौड़ और लोमड़ी की तरह चालाकी कर इस पहले को दूसरे में कन्वर्ट किया. 2 रन मिले और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पर 42 की दूरी. तो 42 रनों की दूरी है. ढेर सारा क्राउड मैदान के चारों तरफ. कुडूस बनाम सावळे, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए इस मंच से संपर्क करना है. कमलेश के लिए गेंद डाली गई थी, अपील की गई, और इसी के साथ नरेश सावंत ने एक और झटका दिया वडवली टीम को. लेकिन ऐसे झटके नहीं बल्कि फटके देने होंगे, तब जाके ये रन बनेंगे. 45 जिन रनों का आपको पीछा करना है. चलिए ऑन द वे.
तो 20 गेंदें और 42 रनों की जरूरत, लेकिन क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता क्योंकि नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन बनाना आपको आना चाहिए। इससे कहते हैं 100% से भी ज्यादा कमिटमेंट देना। ऐसा खेल हो तो जरूर ये टीम बनस्टोंगी बहुत कुछ कर सकती है इस प्रतियोगिता में। आमचा मंगेश भाई, एकच भाई आमचा मंगेश भाई, एकच भाई आमचा मंगेश भाई, बटनावरी छातीवरी 50 गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव काढतंय रायगड ठाण्यामध्ये, 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 एकच भाई आमचा मंगेश भाई, एकच भाई आमचा मंगेश भाई, बटनावरी छातीवरी 50 गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव काढतंय रायगड ठाण्यामध्ये। एक शख्स अगर कम उम्र में बहुत कुछ कर रहा हो समाज के लिए, समाज के हित के लिए, इस क्रिकेट के लिए, तो उनका नाम गूंजेगा ही। मंगेश भाई का जो योगदान है, सामाजिक योगदान, क्रीड़ा क्षेत्र में योगदान, शिक्षा क्षेत्र में जो योगदान उन्होंने दिया है, उस दिए हुए योगदान की बदौलत ही उनका नाम रायगढ़ और ठाणे डिस्ट्रिक्ट में गूंज रहा है। तो भाई मंगेश जिधोड़े साहब के शुभा तो टॉस किया जाएगा अगले मुकाबले का। बार बार मैं ये गुजारिश कर रहा हूं सावड़े के कप्तान तो हमारे मेहमान गणेश जी शेंडे साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको इस समझ पे आना है। हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया, बैक पॉइंट को चीरा, गेंद गई डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर, 2 रन तो जरूर मिलेंगे और इन 2 के साथ टोटल बढ़ता हुआ 45 का पीछा करते हुए 6 रन। ये ओवर नंबर चल रहा है दूसरा। और ये देखिए 1 रन तो जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ सिंगल बटोर रही है टीम और उनके वडवली के बल्लेबाज। तो वैसे ही और ये देखिए नंबर आया 6, बहुत ही बढ़िया छक्का, फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रन। तो सावड़े के कप्तान आ चुके हैं। मैं कुडूस के कप्तान से बार बार गुजारिश कर रहा हूं। हाँ कुडूस क्या है ये देखिए, सावड़े वाला है ना इधर ही।
और ये देखिए एक और नंबर 6, ये है क्रिकेट जो ऐसा लगा था कि हावी होगी फणस डोंगरी, लेकिन ऐसा होने का मौका नहीं दिया जा रहा है। लगातार 2 छक्के और उन 2 छक्कों के बदौलत 45 का पीछा करते हुए टीम का टोटल 19। सन्माननीय पाहुणे मंगेशजी धुळे साहेब यांचे शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे। सावळे आणि कुडूस या 2 संघादरम्यान सामना रंगणार आहे। ध्रुव 11 कुडूस आणि प्रेम विश्व 11 सावळे। और ये रो में तीसरा छक्का मारने की लालच में विकेट का पतन हो सकता था। आसान सा कैच छोड़ा, नंबर मिले इस छोड़े हुए कैच के बदौलत 21 रन स्कोर कार्ड के ऊपर, 24 की अभी भी दूरी। तो 13 गेंदे और सन्माननीय मंगेश दादा धुळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला गेला। मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक नरेंद्रजी घुमारे साहेबांना विनंती करतोय की या व्यासपीठावर आलेले आपले सन्माननीय पाहुणे मंगेश दादा धुळे यांचं उचित सन्मान आणि स्वागत या व्यासपीठावर केला जावा। मैदानावर मात्र क्रिकेटचा थरार रंगतोय, तो कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये मुकाबला है बैलेंस। निमित्त काढलंय अमर मिसाल दादांच्या वाढदिवसाचा, निमित्त काढलंय अमर मिसाल दादांच्या वाढदिवसाचा, नरेंद्र गोमारे दादांनी ठेवलाय ब्रदर्स चषक मानाचा, तुषार गोमारे दादांनी ठेवलाय ब्रदर्स चषक मानाचा। आमचा मंगेश भाई, हे एकच भाई आमचा मंगेश भाई, एकच भाई आमचा मंगेश भाई, बटना उमरीच्या तीवरी 75 गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव काढतंय रायगड ठाण्यामध्ये, आमचे मंगेश भाईचं नाव काढतंय रायगड ठाण्यामध्ये। तो टोटल आ चुका है 22 रन, 22 रन टोटल, 23 की दूरी, गेंदें बची हैं 12 गेंदें, 23 रनों की जरूरत। लेकिन इस मुकाबले में किसके बजेंगे 12, ये तो आने वाला वक्त आखिरी 2 ओवर हमें बताएंगे। मुकाबला बेहद कांटे का रुख अख्तियार कर चुका है और हम कमेंटेटर्स का काम ही क्या होता है, मुकाबले में इतनी गर्माहट पैदा करो कि इस गर्मी का एहसास ही ना हो लोगों को। एक रन तो जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश, लेकिन महज एक ही रन बढ़ता हुआ स्कोर कार्ड, 23-22 की दूरी, गेंदें बची हैं 11 गेंदें और 22 रनों की जरूरत। प्रति गेंद 2 की औसत, ये टेनिस बॉल क्रिकेट में इतनी ज्यादा नहीं है कि इन रनों को बनाया ही नहीं जा सकता, और इतने भी ये रन कम नहीं है कि फणस डोंगरी के गेंदबाजों द्वारा इन रनों को बचाया नहीं जा सकता। कोशिश दोनों तरफ से होनी चाहिए, एक तरफ से बचाने की तो दूसरी तरफ से बनाने की। और ये देखिए रन आउट का विकेट खोया। कंप्लीट सुसाइड, क्रिकेट में इसे हत्या नहीं आत्महत्या माना जाता है, और ये आत्महत्या की बल्लेबाज रुपेश पाटिल, इट्स अ कंप्लीट सुसाइड। निमित्त काढलंय अमर मिसाल दादांच्या वाढदिवसाचा, निमित्त काढलंय अमर मिसाल दादांच्या वाढदिवसाचा, नरेंद्र गोमारे दादांनी ठेवलाय ब्रदर्स चषक मानाचा, तुषार गोमारे दादांनी ठेवलाय ब्रदर्स चषक। शुक्रिया डीजे अमर जी मिसान के जन्मदिन के अवसर पर इस क्रिकेट के कारवे का खूबसूरत लुभावना मंजर
पेश किया नरेंद्र गोमारे साहब ने ब्रदर्स ट्रॉफी 2019 के माध्यम से, और उस मंजर में कांटे की टक्कर हो रही है। कौन जीतेगा ये पता नहीं, कौन हारेगा ये पता नहीं, और इसीलिए इस खेल के पीछे जो हर गेंद एक नया उलटफेर लाती है, और इस उलटफेर को देखने के लिए देखिए तमाम क्राउड मैदान के चारों तरफ हमें नजर आ रहा है। दीवानगी क्यों है इस खेल के लिए? हर एक गेंद एक नया फैसला लेकर आती है, हर एक गेंद हर टीम का एक अलग नसीब लेकर आती है, हर एक गेंद हर एक रन लेकर आती है, या फिर ना रन भी लेकर आती है। ये होता है ये खेल। ये फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, शॉर्ट फाइन लेग को चीरती हुई, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई। दूसरा रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा तीसरा, लेकिन 2 ही रन मिले, और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 25-20 की दूरी, और गेंदें बची हैं 9। तो 9 गेंदें और 20 रन। क्या गेंद डाली, क्या गेंद डाली, आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर। 8 गेंदें, अब 20 की दूरी। तो हरेश दादा गायकवाड़ दिल का राजा इनकी तरफ से आए हुआ कैच के लिए 101 रुपए का इनाम। देखिए दर्शक, मौका है आपके पास, दर्शकों के लिए मौका है। ये अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद सीधा बाउंस हुई। नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज को ये पता था ये कतई वाइट बॉल नहीं है। उन्होंने समझाया स्ट्राइकर एंड के बल्लेबाज को कि आपने गलती की है, उसका भुगतान अंपायर क्यों करे। ये डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से टोटल वहीं पर रुका हुआ 25 पर 7 गेंदें, अब 20 की दूरी, विकेटें जा चुकी हैं 4। और ये गेंद हवा में जरूर थी, 1 रन तो जरूर मिला, मिस फील्ड हुई, लेकिन एक ही रन लेने की मंशा, क्योंकि स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं बल्लेबाज विकास। क्या ये करेंगे अपनी टीम का विकास जीत के साथ? आने वाली 6 जीत के लिए 19 रनों की जरूरत है 6 गेंदों में। देखिए बगैर टाइम पास ये मैच जारी रखना है। टॉस किसने जीता? जो टॉस हुआ था हमारे मंगेश भाई धुले साहब की शुभातो कुडूस और सावड़े। कुडूस ने टॉस जीता, क्या फैसला, इशारा कीजिए महज। कुडूस के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा गेंदबाजी, तो गेंदबाजी करने का फैसला किया है कुडूस के कप्तान ने। क्राउड आज, और ऐसे क्राउड के सामने मुझे बोलने का मौका दिया नरेंद्र गोमारे, तुषार गोमारे, संदेश पाटिल, इन त्रिमूर्तियों का मैं शुक्रगुजार हूं। संदीप गायकवाड़ हमारे साथी कमेंटेटर करजत के एक मशहूर आवाज, और उनके साथ साथ देवेन कुलकर्णी, मयूरेश कदम, साथ साथ समीर जी सोमणे। तर या व्यासपीठावर आपण पाहतो की पाहुणे उपस्थित आहेत। तर आदरणीय विनोदजी धुळे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो तुषारजी गोमारे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा। तो 6 गेंदें और 19 की दूरी, कम से कम 2 छक्के आने चाहिए इस 19 को बनाने के लिए, और वहीं दूसरी तरफ उन 2 छक्कों से बचना होगा। ये गेंद लेग स्टंप के बाहर, व्हाइट बॉल का इशारा। 6 गेंदें, अब 18 की जरूरत। स्ट्राइकर एंड पर है विकास WB की तरफ से। त्याचबरोबर महेशजी धुळे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाणार आहे। त्याचबरोबर संतोषजी इरमाळी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाणार आहे।
महेश डोळे करारतनी बदलापूर परिसरामधील कॉमेंटेटर आहेत. मराठीवर प्रभुत्व असलेले आमचे कॉमेंटेटर, त्यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर संतोषजी इरमाळी साहेबांचाही सुद्धा सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर गणेशजी इरमाळी साहेब यांचाही सन्मान केला जातोय. आणि भगवानजी धुळे साहेब यांचाही सन्मान केला जाणार आहे. तो ऑन साइड के ऊपर इस गेंद को हल्के हाथों से स्टीयर किया, एक रन तो जरूर मिलेगा. दूसरा चुराने की कोशिश, और इसमें देखिए स्ट्राइकर एंड के बल्लेबाज ने नॉन स्ट्राइकर एंड पर जाते हुए विकास के लिए कुर्बानी दी है. हमें आजादी मिली और उस आजादी के लिए नेताजी सुभाष चंद्र बोस ने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कुर्बानी मांगी थी. क्या ये कुर्बानी रंग लाएगी वड़वली के लिए? क्या विकास उस कुर्बानी का फायदा उठाएगा जिनके लिए खुद शुभम पाटिल ने अपनी कुर्बानी दी है? रन आउट होकर वापस पेवेलियन जा चुके हैं. क्या ये रन बनते हुए नजर आएंगे विकास के बल्ले से? जो जरूरी है इस वक्त गेंदें बची है 4 और 17 की जरूरत. चार गेंदें ना, पानी क्या चाहिए? 4 गेंदें 17 रन. पानी चाहिए क्या? हाँ चलो पानी लेकर जाइए. नहीं यहां तो गलती नहीं हुई. नितेश तरे काफी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं. क्यों ना जब तक मैदान के अंदर पानी चला जाए उस वक्त तक हम संजय माळी की कोई धुन सुने. त्याचबरोबर आदरणीय राज कडू साहेब या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. त्यांना विनंती करील की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर यायचे. तो 4 गेंदें 17 की जरूरत. गेंदबाज सूरज पारंगे और व्हाट अ शॉट. हेलीकॉप्टर को उड़ाया और गेंदबाज को भी आसमान दिखाया मिड विकेट के ऊपर से. लंबा चाहिए. मैच अभी खत्म नहीं हुआ बल्कि यह मैच अभी भी जारी है और दिल की धड़कनें सभी की तेज हो चुकी है. कोई नहीं ये जानता कि जीतेगी कौन वड़वली भी या जीतेगी कौन फणस डोंगरी. ये कोई नहीं जानता. पाटाचे महिन्यामध्ये गोचैता पाटाचे महिन्यामध्ये और कल भी इसी तरह जरूरत थी. 3 गेंदें 15 रन सदैव टीम को और वैभव थेर ने लगातार 3 छक्के दागे थे. 3 गेंदें अब 11 की जरूरत. पारंगे तैयार और ये लगातार दूसरा छक्का. कुर्बानी रंग लाई है. जिस खिलाड़ी ने इस विकास के लिए कुर्बानी दी वो चाहते थे अपनी टीम की जीत और जीत के द्वार पर दस्तक देने वाली. और ये बल्लेबाजी हो रही है जीत के द्वार पर दस्तक देने वाली. देखिए 2 छक्के आने के बावजूद भी गेंदबाज अगर एक अच्छी गेंद करे ना, एक अच्छी गेंद, तो इस मैच में और ज्यादा मजा आएगा. 2 गेंदें 5 रनों की जरूरत. 5 रन और महज 2 गेंदें. क्या होगा इस मैच का? किसको मिलेगी जीत की खुशी तो किसे मिलेगा हार का गम. 2 गेंदें बची है 2. और इंसान की जिंदगी में कई हसीन पड़ाव भी आते हैं तो कई दुख भरे पड़ाव भी आते हैं, लेकिन दुख भरे पड़ाव को हसीन पड़ाव बनाना आपको आना चाहिए. आपकी वो मेहनत होनी चाहिए, आपके द्वारा वो लगन होनी चाहिए. लेकिन ये व्हाइट बॉल आया. 2 गेंदें 4 रन इस व्हाइट बॉल के कारण. दो गेंदें 4 रन. क्या मुकाबला है. मुकाबले की गर्माहट देखिए. मुकाबले में एक ऐसी आग लगाई जा चुकी है
जिस आग के ऊपर जो खिचड़ी पकी है, खिचड़ी कांटे की टक्कर वाली, उसे खाते हुए तमाम दर्शक खुश हो रहे हैं। आखिरी 2 गेंदे, 4 रनों की जरूरत। गेंद ने रास्ता नापा और इसी के साथ विकास 1 मैन आर्मी चेंज द गेम। वडवली बी इसे क्यों कहा जाता है, इस टीम को लाइनअप कीजिए। तो अगला मुकाबला गेंदबाजी करने का फैसला किया है कुडूस टीम ने, और रसायनी की नहीं पूरे महाराष्ट्र की मिसाइल अगले मुकाबले में बल्लेबाजी करती हुई नजर आएगी। किरण पवार, जिनके नाम कई अर्धशतक जड़े हुए, लेकिन विकास की शानदार पारी। 12 गेंदों में 37 रन। चौवे और छक्कों की भाषा बोलने वाले विकास ही बने इस मैच के हीरो, मैन ऑफ द मैच। भरत बागेत, त्याचबरोबर रवींद्रजी खंबाळे, रोशन दळवी, विकास याच्यासाठी पारितोषिक आलंय 2000 रुपयाचं। अतिशय अटीतडीची लढत, आणि या अटीतडीच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं सुपर हिरो ठरलाय तो वडवली बी संघाचा फलंदाज विकास। सामनावीर ठरतोय। सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी मंचावर यायचंय। सन्माननीय विकास जरा 2000 रुपये पारितोषिक घेण्यासाठी या मंचावर भरत बागेत, त्याचबरोबर रोशन दळवी आणि रवींद्र खंबाळे या त्रिमूर्तींकडून